सोलापूर शहरातील फळे भाजी विक्रेते, चारचाकी फेरीवाले, खोकेधारक व जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या पथविक्रेत्याच्या विविध मागण्यांसाठी C2 संलग्न हॉकर्स युनियनच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। मोर्चा दरम्यान आंदोलक व पोलिसांमध्ये काही काळ जोरदार धक्काबुक्की झाली। C2चे राज्य महासचिव M.H. शेख आणि राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली नगर येथील लालबावटा कार्यालयापासून मोर्चाची सुरुवात झाली। दरम्यान मोर्चा महापालिकेकडे निघाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोलिसांनी मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलकांना पकडणे व धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला। मात्र आंदोलकांनी पोलिसांचा बंदोबस्त तोडून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा नेला व जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। दरम्यान महापालिकेत प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ढवळे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले। परवानगी द्या। अशा पद्धतीने आपण महानगरपालिकामध्ये मोर्चा येणारा म्हणून त्या महानगरपालिका कमिशनर ट्रेड युनियनच्या वतीने आज राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून आम्ही रीतसर या ठिकाणी मोर्चा काढला। मोर्चाची परवानगी त्यांना विचारलो, त्यांनी परवानगी नाकारलं। पण आम्ही त्यांना हे सांगितलं की आमच्या रास्त मागण्या आहेत आणि हे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आमचा लढा आहे। पण त्या लोकांनी परवानगी नाकारली आणि आम्ही मोर्चाद्वारे या ठिकाणी येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलिसांनी आम्हाला पकडलं। आमच्या लोकांना झटापट केली, आमच्या लोकांवरती लाठ्या चालवल्या, आमच्या लोकांचे कपडे सुद्धा फाडले। या गोष्टीचा पहिल्यांदा मी या ठिकाणी जळजळीत निषेध करतो। ज्या पद्धतीनं आज सरकार कुणाला रोजगार देऊ शकत नाही तर त्यांचा रोजगार हिरावून घेऊ शकत नाही। खरं तर चार चाकीवाले असतील, फेरीवाले असतील, भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील किंवा टपरीवाले असतील, हे लोक स्वतःचा रोजगार स्वतः करत आहेत। पण त्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे डबे उचलणं, त्यांच्या गाडी घेणं, त्यांचा भाजीपाला जप्त करणं, अशा प्रकारची दंडेलशाही, हुकुमशाही हे महानगरपालिकेचं प्रशासन करत आहे। म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतोय। वास्तविक पाहता राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार या ठिकाणी एक समिती गठीत केलेली आहे। त्या समितीचे अध्यक्ष स्वतः आयुक्त पदसिद्ध असतात। या समितीत सगळे फेरीवाले निवडून गेलेले आहेत, त्यांची आजपर्यंत बैठक झालेली नाही। खरं तर त्यांना संरक्षण देण्याऐवजी त्यांना बेदखल करण्याचा अत्यंत दुर्दैवी असा जुलमी निर्णय या महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतलेला आहे। म्हणून त्याच्या विरोधात आमच्या या ठिकाणी आम्ही निदर्शनं करणार। बघा, ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी असतील किंवा महानगरपालिकेचं प्रशासन असतील, हे दोन्ही देखील तर तितकेच त्याच्या जबाबदारी आहेत। चारचाकी खोकेदार संघटने वतीनं महानगरपालिकेवर आपण या ठिकाणी मोर्चा काढलाय। गेल्या 2 दिवसापासून आपण सोलापूरचे माननीय आयुक्त पोलीस कमिशनर यांना आपण निवेदन दिलं की आम्हाला तुम्ही पोलिसांची परमिशन द्या। त्यांनी काल रात्री आमची परमिशन नाकारली आणि आम्ही त्याला विनंती केली की साहेब, हा गरिबांचा प्रश्न आहे। त्यांनी म्हटलं की तुम्ही कलेक्टर ऑफिसला जावा आणि हा प्रश्न कलेक्टर साहेबांकडे नसताना आम्ही तिथे कसं जाणार हा त्यांना प्रश्न मी विचारला। हा गोरगरिबांचा प्रश्न, हा महानगरपालिकेचा प्रश्न असताना तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या अधिकार दिला, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शिका या जो उद्देश दिला, त्याच बाबासाहेब आंबेडकरच्या चौकामध्ये पोलिसांनी आमचा गरिबांचा मोर्चा उधळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। परंतु आमचे फेरीवाले खोकेदार न जुमानता महानगरपालिकेच्या गेट समोर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आमची इतकीच मागणी आहे की 2014 फेरीवाले धोरण आहेत, त्या धोरणाप्रमाणे या ठिकाणी तुम्ही अंमलबजावणी करा आणि जे वेंडर कमिटी निवडून आलेले आहेत त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही अतिक्रमणाची कारवाई करा। माननीय आयुक्त महानगरपालिकेचे त्यांना विश्वासात घेत नाहीत आणि मनमानी या ठिकाणी चालू थांबली पाहिजे। म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सोलापूरचे महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि इथले सत्ताधारी पक्षाचे पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर शहरातली जनता तुम्हाला एक हाती सत्ता दिलेली आहे। तुम्ही असं समजू नका की विधान त्या परिषदेमध्ये सभागृहामध्ये विरोध नाहीत, परंतु रस्त्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि CI2 इतक्या ताकदीने या ठिकाणी तुमचा विरोध करतील। तुमची संख्या जास्त आहे, त्या महानगरपालिकेमध्ये विरोधी गट नसताना तुम्ही असा विचार करत असेल की आता मला कोण विचारणार, परंतु रस्त्यावर
हे जनता पेटून उठतील आणि तुम्हाला सर्वचे पर्व करतील अशी या ठिकाणी त्यांना मी उच्च बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.